नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालोय तिरुपती बालाजीला जाण्यासाठी। आता आम्ही पुणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी पोहोचलो आहोत। या पुढचा प्रवास पुणे जंक्शन ते रेणीगुंटा जंक्शन असा असणार आहे आणि नंतर रेणीगुंटाला उतरून आम्ही बसने किंवा पायी तिरुमलाला जाणार आहोत। आज आम्ही CSTM चेन्नई एक्सप्रेस ह्या ट्रेनने प्रवास करणार आहोत। ही ट्रेन मुंबईवरून येते व पुण्याला संध्याकाळी 4:30 वाजता पोहोचते। आज काही कारणास्तव ही ट्रेन 3 तास उशिराने आलेली आहे। समोर आपल्याला पुण्यामधील लोणी काळभोर येथे असलेले MIT कॉलेज दिसत आहे। सगळ्यांनी घरून रात्रीच्या जेवणासाठी डबे आणले होते। रात्रीचं जेवण करून सगळेजण सकाळी येणाऱ्या दृश्यांची वाट पाहू लागले। सकाळी उठलो तेव्हा आम्ही आंध्र प्रदेशामध्ये प्रवेश केला होता। ह्या प्रवासात आपल्याला दगडांचे डोंगर, नद्या, वाळवंटासारखे नदीचे पात्र आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये केळीच्या झाडांची शेती बघायला मिळते। पुणे ते रेणीगुंटा हा रेल्वे प्रवास खूपच सिनिक आहे। इथे सुंदर लँडस्केप्स बघायला मिळतात। रेणीगुंटा जंक्शन येण्या अगोदरच तिरुपती येथे असलेले सप्तगिरी हिल्स आपल्याला दिसायला लागतात। आता आम्ही रेणीगुंटा जंक्शन या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। आम्ही 4 जण प्रवास करत आहोत आणि आम्ही ठरवले आहे की आमच्यातील एक जण हे पहिले बसनी तिरुमला या ठिकाणी जातील आणि आम्ही 3 जण अलिपिरी मेट्टू यापासून पायी मार्गाने तिरुमलाला पोहोचू। समोर आपल्याला रेणीगुंटापासून तिरुमला या ठिकाणी जाण्यासाठी लागलेल्या बसेस दिसत आहेत। आता आम्ही अलिपिरी मेट्टू ह्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। याच ठिकाणापासून पायी मार्गाची सुरुवात होते। या ठिकाणापासून आम्हाला 9 किलोमीटर अंतर चालत जावं लागणार आहे तिरुमलाला पोहोचण्यासाठी। या मार्गामध्ये चालत जात असताना आपण आपलं लगेज या ठिकाणी स्कॅन करून जमा करू शकतो व हेच लगेज आपण वर तिरुमलाला जाऊन कलेक्ट करू शकतो। पहिल्या पायरीला नमस्कार करून आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली। काही पायऱ्या वर चढून आल्यानंतर 250व्या पायरीजवळ आपल्याला म्हैसूर गोपुरम बघायला मिळतं। हे गोपुरम खूपच भव्य आहे आणि ह्या गोपुरमच्या भिंतीवरील नक्षीकाम खूपच सुंदर आहे। पायऱ्या चढत असताना याच ठिकाणी एक चेकपोस्ट आहे। या ठिकाणी आपल्या बॅग व लगेज स्कॅन केल्या जातात। या चालण्याच्या पायी मार्गामध्ये चालत असताना आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर असे छोटे छोटे स्टॉल बघायला मिळतात। या ठिकाणी सॉफ्ट ड्रिंक, फळं आणि भरपूर खाण्यापिण्याची व्यवस्था आहे। पहिल्या 2000 पायऱ्या ह्या खूपच दमवणाऱ्या आहेत। खड्या स्वरूपात असल्यामुळे पूर्ण दमछाक होते।
त्यामुळे चालत जात असताना प्रत्येक 100 किंवा 50 पायरीवरती ब्रेक घ्यावा लागतो. ह्या पायऱ्या चढत असताना स्वतःला हायड्रेटेड ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे वारंवार थोडं थोडं पाणी प्यायला हवं. आता आम्ही 2083 पायऱ्या वर चढून ह्या पायी मार्गातील सर्वात अवघड टप्पा गली गोपुरमपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. इथे पोहोचण्यासाठी आम्हाला 1.5 तास लागलेत. गली गोपुरम हे ठिकाण ह्या प्रवासातील सर्वात अवघड टप्पा आहे. या ठिकाणी पोहोचल्यानंतर भरपूर असे आपल्याला स्नॅक सेंटर बघायला मिळतात. या ठिकाणी TTDने पिण्याच्या पाण्याची चांगली सोय केलेली आहे. या ठिकाणी भरपूर साऊथ इंडियन स्नॅक सेंटर आहेत. आम्ही पण येथे इडली ट्राय करण्याचं ठरवलं. ह्या ठिकाणी आपल्याला हा मुलगा थंडगार ताक विकताना दिसत आहे. ह्याच्याकडील ताक पिऊन आम्ही पुढच्या प्रवासाची सुरुवात केली. ह्या पुढे आम्हाला अजून 6 किलोमीटर अंतर पुढे पायी चालत जायचं आहे. आता आम्ही पोहोचलोय श्रीकृष्णांची मूर्ती असलेल्या ठिकाणाजवळ. या ठिकाणची श्रीकृष्णांची मूर्ती खूपच भव्य आणि आकर्षक आहे. थोडं अंतर पुढे आल्यानंतर आता आम्ही पोहोचलोय आंजनेय स्वामी स्टॅच्यूजवळ. या ठिकाणी हनुमंतांची खूपच मोठी आणि आकर्षक मूर्ती बघायला मिळते. आंजनेय स्वामी स्टॅच्यू म्हणजे ह्या प्रवासातील सेंटर पॉइंट. आता आम्ही निम्म्या अंतरावरती येऊन पोहोचलेलो आहोत. या पायी मार्गामध्ये खाण्यापिण्याची चांगली सोय आहे. या ठिकाणी आपल्याला एक आजोबा पुरणपोळी बनवताना दिसत आहेत. येथून चालत जात असताना आपल्याला वन्यजीवांचं दर्शन होतं. या ठिकाणी आपल्याला एक हरिण दिसत आहे. या पुढील रस्ता आपल्याला लोखंडी ब्रिज उतरून पुढे घाटमार्गामार्गे चालत जावं लागणार आहे.
पावसाळ्यामध्ये हा रस्ता खूपच आकर्षक दिसतो. येथून वाहणारे धबधबे खूपच बघण्यासारखे असतात. आता आम्ही पोहोचलोय या पायी मार्गातील शेवटच्या गोपुरमजवळ, मोकालीमिट्टा गली गोपुरम. या ठिकाणी काही लोक 11 किंवा 15 पायऱ्या हे आपल्या गुडघ्यावरती चढून वर जातात. आत्ता आम्ही या ठिकाणी 3000 पायऱ्या व 7 किलोमीटर अंतर पूर्ण केलेले आहे. यापुढे आम्हाला 2 किलोमीटर अंतर अजून चालत जायचं आहे. आता आम्ही येऊन पोहोचलोय या मार्गातील शेवटच्या पायरीजवळ आणि येथूनच तिरुमलाची सुरुवात होते. चार तास पायी प्रवास आणि 3550 पायऱ्या वर चढून आता आम्ही पोहोचलोय तिरुमला या ठिकाणी. हे समोर तिरुमला येथील लगेज काउंटर आहे. तिरुपती येथे जमा केलेले सामान आपल्याला याच ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी आपल्याला खाली दिलेले टोकन दाखवावं लागतं. आता आम्ही पोहोचलोय तिरुमला येथे असलेल्या CRO ऑफिसजवळ. आम्ही रूम अगोदरच बुक केली होती. आमच्या मित्राने पहिल्यांदा बसने येऊन या ठिकाणी रूमचं स्कॅनिंग करून घेतलेलं होतं आणि आता आम्ही रूम अलॉटमेंटचं वेट करत होतो. ऑनलाईन रिझर्वेशन असेल तर ते पहिले ARP काउंटरमध्ये स्कॅन करून घ्यावं लागतं. जर कोणाला काही कारणास्तव रूम मिळत नसेल तर या ठिकाणी फ्री यात्री सदन देखील आहेत. या यात्री सदनांमध्ये चांगल्या प्रकारची लॉकरची सुविधा उपलब्ध आहे आणि तीही फ्री ऑफ कॉस्ट. आम्हाला मिळालेली रूम ही मंदिरालगतच शंकुमिट्टा रेस्ट हाऊस ह्यामध्ये होती. आम्हाला डबल बेडरूम AC रूम मिळालेली होती. आम्हाला मिळालेली रूम खूपच मोठी होती. यामध्ये डबल बेडरूम आणि दोन्ही रूममध्ये सेपरेट AC
सेपरेट बाथरूम वगैरे होतं। प्रत्येक बाथरूममध्ये आतमध्येच गरम पाण्यासाठी गिझरची सोय केलेली आहे। आत्ता आम्ही निघालोय कल्याणकट्टा या ठिकाणी। या ठिकाणी केशदान मुंडन केलं जातं। क्यूमधून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक सेपरेट टोकन आणि ब्लेड दिला जातो। त्या टोकनमध्ये मेन्शन केलेल्या नंबरप्रमाणे आपल्याला ठराविक हॉलमध्ये जावं लागतं। मुंडन करून आल्यानंतर आता आम्ही निघालोय दर्शनासाठी। पहिले आम्ही अन्नप्रसादम या ठिकाणी जाणार आहोत आणि तिथे अन्नप्रसाद घेऊन त्यानंतर दर्शनाच्या रांगेमध्ये जाणार आहोत। तिरुमलामध्ये वरती फिरण्यासाठी व कुठल्याही डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यासाठी TTDने या अशा प्रकारच्या फ्री बसेसची सोय केलेली आहे। आता आम्ही पोहोचलोय मुख्य मंदिर परिसरामध्ये। रात्रीची वेळ असल्यामुळे येथे रोषणाई केलेली आहे व आता सध्या इथे दीपोत्सव साजरा केला जातोय। आता आम्ही पोहोचलोय तिरुमला येथील मुख्य अन्नप्रसादम हॉल जवळ। अन्नप्रसादम हॉलमध्ये प्रवेश करताच एंट्रन्सला आपल्याला भव्य असं सप्तगिरी पर्वताचं चित्र दिसतं। एका बाजूला गरुड स्वामी आणि दुसऱ्या बाजूला हनुमंतांची मोठी मूर्ती बघायला मिळते। अन्नप्रसादमध्ये दररोज हजारो भाविक जेवण करतात। या ठिकाणी खूपच सात्विक जेवण दिलं जातं। अन्नप्रसादम येथे जेवण झाल्यानंतर आता आम्ही निघालोय दर्शनासाठी। आमच्याकडे 300 रुपयाचं दर्शन पास आहे। हे समोर आपल्याला तिरुपती बालाजींचं मुख्य मंदिराचं मंदिर कळस दिसत आहे। हा पूर्ण कळस सोन्यामध्ये आहे। हे समोर महाद्वारम आहे। ह्याच प्रवेशद्वारातून आपल्याला आतमध्ये मंदिरात प्रवेश दिला जातो। मंदिरामध्ये दर्शन घेत असताना आपल्याला लांबूनच मूर्ती बघत जावं लागतं। जवळपास आपल्याला फक्त 10 ते 12 सेकंदच मूर्ती बघायला मिळते। हे समोर वेटिंग हॉल आपल्याला दिसत आहेत। दर्शनाला जाण्याआधी ह्याच हॉलमध्ये आपल्याला बसवतात। आमच्याकडे 300 रुपयाचं दर्शन पास होतं।
आणि आमचं दर्शन हे फक्त 2 ते 2.5 तासामध्ये झालं. हे समोर लड्डू काउंटर्स आहेत. ह्या ठिकाणी प्रसाद दिला जातो. प्रसाद घेण्यासाठी ह्या ठिकाणी भरपूर काउंटर्स आहेत. प्रत्येक काउंटरवर आपल्याला खूप गर्दी बघायला मिळते. लड्डू काउंटर्सच्या शेजारीच अगरबत्ती आणि धूप काउंटर्स देखील आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी आज आम्ही इथे मंदिर परिसरामध्ये आलेलो आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.